जय जोहार, जय आदिवासी, आपकी जय. मित्रांनो, आज आम्ही आदिवासी युवा सेना संघटनेकडून माननीय जिल्हाधिकारी मॅडम नंदुरबार यांना एक निवेदन दिलं आहे. निवेदनाचा मुद्दा असा आहे की गडचिरोली जिल्ह्यातील 6 विद्यार्थ्यांना सर्पदंशामुळे 3 विद्यार्थ्यांचे दुर्दैवी मृत्यू झाले असून 3 विद्यार्थी अत्यंत गंभीर परिस्थितीत आहेत. तर आमची मागणी ही आहे की जी मृत्यू झालेले आहे त्या विद्यार्थ्यांचे जे परिवार आहे त्यांना शासन प्रशासनामार्फत आर्थिक ती मदत करण्यात यावी. तसेच तिथले जे अधिकारी आहे त्या आश्रमशाळेचे जे कर्मचारी आहेत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. कारण की आमचे आदिवासी विद्यार्थी हॉस्टेल किंवा आश्रमशाळेत राहत असेल तर त्यांची संपूर्ण जबाबदारी ही प्रशासन आणि शासनाची असते. तर आमची हीच मागणी आहे की कायदेशीर कारवाई करण्यात यावी. तसेच एकाकडे आमच्या आदिवासींवर अन्याय अत्याचार होत असून दुसरीकडे शासन असा GR काढत आहे 5 ऑगस्टला की जे वसतिगृहातील विद्यार्थी आहेत ते कोणत्याही संघटनामध्ये काम करू शकत नाही किंवा कोणत्याही संघटनामध्ये सहभागी होऊ शकत नाही व मोर्चामध्ये सहभागी होऊ शकत नाही, आंदोलन करू शकत नाही. असं जे GR आहे ते रद्द करण्यात यावे. कारण जर आम्हाला हॉस्टेलमध्ये चांगलं जेवण भेटत नसेल किंवा आम्हाला योग्य ती सोयी सुविधा भेटत नसेल तर ते आम्ही आवाज उचलणारच आहोत. पण हे चुकीचे आहे, हे GR रद्द करण्यात यावे. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आम्हाला संविधान म्हणजे आर्टिकल 19 अनुसार आम्हाला भाषा व अभिव्यक्ती दिला आहे. तसेच महामानव ज्योतिबा फुले म्हणतात की शिक्षा उसे कहते हैं जो सही को सही और गलत को गलत कहने की क्षमता को विकसित करती हो. म्हणून आमची मागणी पूर्ण करण्यात यावी ही आमची शासन प्रशासनाला विनंती आहे. जय जोहार, आपकी जय, उलगुलान जिंदाबाद, जय संविधान.